कल्याण तालुक्यातल्या 41 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची सोडत आज कल्याण पंचायत समितीच्या सभागृहामध्ये घेण्यात आली। ही सोडत उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे। यावेळी तहसीलदार सचिन शेजाळ यांच्यासह नायब तहसीलदार लोकप्रतिनिधी उपस्थित होते। या सगळ्यांच्या समक्ष पारदर्शक पद्धतीने ही सोडत काढण्यात आली। कल्याण तालुक्यातल्या 41 ग्रामपंचायतींपैकी 3 ग्रामपंचायती अनुसूचित जातींसाठी आरक्षित आहेत, तर 3 ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच पद हे अनुसूचित जमातींसाठी आरक्षित आहे। 11 ग्रामपंचायतींचे सरपंच पद मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे, तर उर्वरित 24 ग्रामपंचायतींचे सरपंच पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहेत। मागास प्रवर्गाच्या असलेल्या 11 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदामधील 5 पद ही मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित आहेत, तर 24 खुल्या प्रवर्गांपैकी 12 पद ही खुल्या प्रवर्गासाठी आणि महिलांसाठी राखीव आहेत। एकूणच कल्याण तालुक्यातल्या एकूण 41 सरपंच पद आहेत आणि त्यातले 21 सरपंच पद ही महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्याची माहिती कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष अनुमती याचिका प्रलंबित होती। त्या याचिकेचा निकाल 6 मे 2025 रोजी लागला। त्यानंतर त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने एक अधिसूचना प्रसिद्ध केली आणि त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कल्याण तालुक्यातील 41 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची सोडत या ठिकाणी आज घेण्यात आली होती। सदरची सोडत उपविभागीय अधिकारी माननीय श्री विश्वास गुजर यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आली। पंचायत समिती कल्याण येथील सभागृहामध्ये तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी त्याचप्रमाणे गटविकास अधिकारी नायब तहसीलदार उपस्थित होते आणि सर्वांच्या समक्ष त्या ठिकाणी आपण सोडत काढली। 41 ग्रामपंचायतीपैकी 3 ग्रामपंचायती अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहेत, 3 ग्रामपंचायतीचे सरपंच पद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे, 11 ग्रामपंचायतीचे सरपंच पद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे आणि उरलेल्या 24 ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे। सुरुवातीला अनुसूचित जाती आणि जमाती यांचं आरक्षण लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलं। याच्यामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीचं जे यापूर्वी करण्यात आलेलं आरक्षण होतं त्याच्यामध्ये बदल झाला नाही, फक्त त्याच्यामध्ये स्त्रियांचं आरक्षण होतं जे चिठ्ठी टाकून पूर्वी काढण्यात आलं होतं, ते पुन्हा चिठ्ठी टाकून काढण्यात आलं आणि त्याच्यामध्ये बदल झालेला आहे। नागरिकांच्या मागास प्रवर्गाचं सुद्धा आरक्षण त्या ठिकाणी काढण्यात आलं। पैकी 5 पदं जी आहेत ती नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित आहेत। 24 खुल्यापैकी 12 जे पदं आहेत ती सर्वसाधारण स्त्रीसाठी राखीव आहेत। चिठ्ठी पद्धतीने या ठिकाणी आपण ती सर्व जी प्रक्रिया पार पाडलेली आहे। 41 एकूण सरपंच पदं आहेत, त्यापैकी 21 सरपंच पदं जी आहेत ती महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेली आहेत।